कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी। राज्याचा कृषी मंत्री हा शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा, अशी साधारण जनतेची अपेक्षा असते। दुर्दैवाने महाराष्ट्राला जे कृषी मंत्री मिळाले आहेत त्यांची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येते आहे। शेतीचं ज्ञान, त्यांचं ज्ञान, माहिती आणि प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून रमीसारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे। वंचित बहुजन आघाडीची ठाम, आग्रही आणि महत्त्वाची मागणी आहे की माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून ज्यांनी काम करणे अपेक्षित आहे त्याऐवजी सभागृहात बसून जर का ऑनलाईन जुगार खेळत असतील तर तो खेळण्यासाठी त्यांना मोकळीक शासनानं द्यावी। त्यांना मंत्रिपदाच्या कामात अडकवून ठेवू नये। जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळता येईल यासाठी तातडीने त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी आहे। नाही, आम्ही आता सगळेच म्हणजे रस्त्यावरची लढाईपेक्षा सभागृहामध्ये तिथे विरोधक मागणी करतायत, बाहेरून रस्त्यावरती आम्ही मागणी करतोय। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचा वाढदिवस आहे। जनतेने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, शेतकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। रिटर्न गिफ्ट मध्ये त्यांना हा राजीनामा देऊन टाकावा आणि एखादा सक्षम, कार्यक्षम आणि गंभीर असलेला व्यक्ती त्यापदी बसवावा, ही आमची भूमिका आहे। मुद्दा असा आहे की रस्त्यावर उतरून संख्या दाखवायची किंवा ताकद दाखवायची, संख्याबळ दाखवायचं, त्याची स्पर्धा करायची ही गोष्ट नाहीये। ज्या ज्या क्षणाला रस्त्यावरची लढाई लढायची असते त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी ती लढते आणि वंचित बहुजन आघाडी इतकी रस्त्यावरची लढाई दुसरा कुठलाही पक्ष लढत नाही जितक्या ताकदीने आम्ही लढतो। माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्याची सुद्धा आम्ही याच्यावरची प्रतिक्रिया पाहिली। त्यांनी हे मान्य केलंय की हे चूक आहे। माणिकराव त्या ठिकाणी पत्त्याचा डाव मांडून बसले होते मोबाईलमध्ये, हे चूक आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पण केवळ चूक आहे म्हणून तुम्ही थांबणार आहात का? म्हणजे जनतेने रस्त्यावर उतरायचं, जनतेने स्वतःवरती केसेस करून घ्यायच्या आणि तुम्ही वाचवणार कुणाला आहात? सभागृहात बसलेल्या, पत्ते खेळत बसलेल्या एका व्यक्तीला वाचवणार आहात का? त्यामुळे जरा सरकारचं चारित्र्य आम्हाला तपासू द्या ना। आम्ही तर रस्त्यावरची लढायला कायमच तयार असतो, तो मुद्दाच नाहीये। ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघटना मागणी करतायत आणि सरकार पक्षातले लोक त्यांच्या अंगावर जात आहेत, हे पाहता हे सरकार आहे की गुंडशाही आहे याची जराशी चव जनतेलाही कळू द्या। जनताही पाहते, त्यामुळे जनतेलाही निर्णय घ्यायला सोपं होईल। कारण लोक समजून घेतात, ठीक आहे, रात्र रात्र जागरण होतं, अनेक जनतेच्या विकासाचे जे काही प्रकल्प चालतात त्याच्या वाटाघाटी यांच्या रात्र रात्र चालत असतात, त्याच्यामुळे यांना त्या सगळ्या व्यवहारासाठी जागावं लागतं, यांना झोप मिळत नाही, त्यामुळे एखादी डुलकी येऊ शकते असं म्हणून लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। पण तुम्ही जागे असताना, तुम्ही शुद्धीत असताना, तुम्ही व्यवस्थित असताना तिथे कारभारावरती लक्ष देण्याऐवजी तुमच्या खात्याशी संबंधित नसेल मात्र जनतेशी संबंधित आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथे सभागृहात गेलात, एखादं खातं तुमच्याकडे दिलं म्हणजे बाकीचे विषय तुमचे संपले असं होत नसतं। त्या ठिकाणी लक्ष देण्याऐवजी माणिकराव कोकाटे हे पत्त्याचा डाव मांडून बसलेले पाहिले। आता ते म्हणतायत की मी खेळत नव्हतो, मी सरकारला पत्र देणार आहे की याची चौकशी करा आणि विरोधकांना ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना मी नोटीस पाठवणार आहे वगैरे। तर माझं असं म्हणणं आहे की पुढच्या अधिवेशनाची वाट पाहण्यापेक्षा विधानमंडळात लागलेले CCTV जे आहेत त्याचा फुटेज काढावा अध्यक्षांनी, ज्यांनी कुणी हे व्हिडिओ शूट केलेले आहेत त्यांच्याकडनं पूर्ण फुटेज मागवावं आणि दूध का दूध पाणी का पाणी हे